नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे मानिनीने काव्याला सांगितलंय की पार्थपासून तू लांब राहायचं. कारण मानिनीला असं वाटतं की काव्याचं जरी लग्न झालंय तरीसुद्धा तिचं अजूनही त्या मुलाबरोबर अफेअर सुरू आहे, ज्याच्याबरोबर लग्नाआधी तिचं प्रेम होतं. लग्नानंतरसुद्धा ती त्या मुलाच्याच प्रेमामध्ये आहे, म्हणून ती पार्थला अजून नवरा म्हणून स्वीकारत नाही आहे, त्याच्यावरती ती प्रेम करत नाही आहे असं मानिनीला वाटत असतं. म्हणून तिला असं वाटतं, जर काव्या बदललेलीच नाही आहे, जर काव्याचं अजूनही दुसऱ्याच मुलाबरोबर प्रेम आहे, तर मग ती माझ्या मुलाच्या भावनांशी का खेळते? कारण तिला माहिती आहे पार्थचं काव्यावरती जीवापाड प्रेम आहे. काव्याचं त्याच्यावरती प्रेम नसताना, काव्य त्याचा इतका अपमान करत असताना तरीसुद्धा इथे पार्थने कधी तिचा राग केला नाही, कधी तिरस्कार केला नाही, उलट तिला समजूनच घेतलं आणि तिच्यावरती भरभरून प्रेमच केलं. पण ही गोष्ट आता मानिनीला खटकते. मानिनी म्हणते की आता बास झालं, इनफ इज इनफ, आता बास झालं. आता माझा मुलगा फक्त आणि फक्त खुश राहणं डिझर्व करतो. काव्यासारखी मुलगी त्याच्या आयुष्यामध्ये येण्यापेक्षा माझा मुलगा हा आता एकटा राहिलेला बरा, असं आता मानिनीला वाटत असतं. म्हणून तिला असं वाटतं की काव्य जर माझ्या मुलावरती कधी प्रेमच करणार नाही आहे, तर मग माझा मुलगा तिच्यामध्ये अडकून पडण्याचं कारणच काय? नंतरला पार्थलाच या गोष्टीचा त्रास होईल आणि म्हणूनच मानिनी निर्णय घेते. ती काव्याला सांगते की माझ्या मुलाच्या अवतीभोवती राहायचं नाही, त्याच्या रूममधून तू दुसऱ्या रूममध्ये म्हणजे इथे गेस्ट रूममध्ये शिफ्ट हो. त्याच्या आजूबाजूला फिरकायचं नाही, त्याची काळजी घ्यायची नाही, त्याच्यासाठी काहीही करायचं नाही. जो तू देखावा करतेस ना, तो काहीही करू नकोस. कारण माझा मुलगा तुझ्या प्रेमात असा झुलत नाही राहिला पाहिजे. तुझ्या खोट्या प्रेमामध्ये तो जर झुलत राहिला ना, तर त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. कारण कसं असतं ना काव्या, झुलताना ना झुलात छान दिसतो, एखादा व्यक्ती नाही, असा टोमणासुद्धा इथे मानिनी काव्याला मारते आणि काव्याला सांगते की माझ्या मुलासाठी काही करायची गरज नाही आहे, फक्त तू त्याच्यापासून लांब राहा. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता काव्या तिला प्रॉमिससुद्धा करते की मी पार्थपासून लांब राहील म्हणून, कारण तसं वचन मानिनीनेच काव्याकडून घेतलेलं असतं. पण प्रेक्षकांनो, इथे आता ही गोष्ट विक्रम काकांना अजिबात आवडत नाही. विक्रम काका परदेशातून आपल्या ट्रिपवरून परत आल्यानंतर येणाऱ्या भागामध्ये इथे त्यांना कळतं की इथे पार्थ आणि काव्या दोघेजण सेपरेट राहत आहेत आणि त्याच्या मागे मानिनीचा हात आहे. तेव्हा विक्रम काका मानिनीला खडे बोल सुनावतात आणि तिला म्हणतात की हा अधिकार तुला कुणी दिला त्या दोघांना वेगळं करण्याचा? त्यांच्यामध्ये जे काही प्रॉब्लेम असतील ते दोघेजणं स्वतः सॉल्व करतील. त्यांना जर वेगळं राहायचं असेल ते दोघेजणं स्वतःच्या मर्जीने राहतील. तू त्या दोघांना वेगळं का करतेस? आपला मुलगा जर म्हणतोय की मी काव्याचं मन जिंकणार आहे, तो जर इतके प्रयत्न करतोय, तर तू त्याला का हरवतेस? आणि जर आता तू त्यांना वेगळं करण्याच्या प्रयत्नामध्ये आपला मुलगा हरला आणि त्याचा त्रास त्यालाच झाला, तर तुला आनंद होणार आहे का? तेव्हा इथे आता खडे बोल हे सुनावलेले असतात. विक्रम काका आता मानिनीला चांगलं सुनावतात आणि पुन्हा एकदा पार्थ आणि काव्या या दोघांना एकत्र एका रूममध्ये राहण्याची परवानगी देतात. काव्याला पार्थच्या रूममध्ये शिफ्ट व्हायला सांगतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता मानिनी चिडते. मानिनी जाते सुनीताला भेटायला, आपल्या मैत्रिणीला. तेव्हा सुनीता म्हणते की तुला त्या पार्थच्या बॉयफ्रेंडला बघायचं आहे ना, त्याला तुला भेटायचं आहे ना, सगळं खरं खोटं करायचं आहे. थांब, मी आता कॅफेचं जुनं CCTV फुटेजच काढते. 6 महिन्याच्या आधीचं CCTV फुटेज काढलं जातं आणि त्याच्यामध्ये प्रेक्षकांनो, काव्याबरोबर जो तिचा बॉयफ्रेंड आहे हा दुसरा तिसरा कोणी नसून हा जीवा आहे. ही गोष्ट आता CCTV फुटेज बघितल्यानंतर मानिनीच्या लक्षात येते आणि काव्य आपल्यापासून ही गोष्ट का लपवून ठेवण्याचा प्रयत्न करत होती, ही सुद्धा गोष्ट मानिनीच्या लक्षात येते आणि आपली चूक झाली हे तिला कळल्यानंतर ती स्वतः काव्याकडे जाते, तिची माफी मागते आणि सत्य तू का लपवून ठेवलंस हे सुद्धा आता मानिनी काव्याला सांगते. तेव्हा प्रेक्षकांनो, झालेले गैरसमज हे दूर झालेले असतात आणि जे काही चाललंय ते तसंच चालू राहू दे. घरामध्ये अजून कुठले वादविवाद व्हायला नको. इथे नंदिनीचं आणि जीवाचं नातं हे बहरत चाललंय, ते असंच बहरत राहू दे. त्यांच्या नात्यामध्ये माझ्यामुळे कुठली कटुता नको, असं काव्य जेव्हा म्हणते तेव्हा मानिनीला कळतं की काव्यासाठी नंदिनी आणि जीवाचा संसार होणं किती महत्त्वाचं आहे हे आता मानिनीच्या लक्षात आलेलं असतं.
त्यामुळे प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी घडत जातात, उलगडत जातात, आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता पार्थ आणि काव्या या दोघांना मानिनी काकूंनी जेव्हापासून वेगळं ठेवलंय तेव्हापासून इथे काव्या पार्थला मिस करते आणि पार्थ काव्याला मिस करतोय. दोघेही एकमेकांना खूप जास्त मिस करतायत. पण मानिनी काकूंनी ठरवले काही झालं तरी हे दोघे जण वेगळेच राहणार. पार्थला भूक लागलेली असते तर काव्याने त्याच्यासाठी लगेचच फ्रूट कस्टर्ड बनवलेलं असतं. पण मानिनी काकू पार्थला ते खाऊ देत नाही. तेव्हा पार्थला खूप जास्त वाईट वाटतं आणि ते फ्रूट कस्टर्ड हे खाली पडतं टाईल्सवरती सगळीकडे सांडतं आणि परत ते बनवलं जात नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता पार्थला इतकं वाईट वाटतं की काव्या म्हणते की मी बनवलेलं फ्रूट कस्टर्ड हे आता मानिनी काकूंनी पार्थला खाऊ दिलेलं नाही आहे. मी काय करू, तू सांग ना आता. ती आपल्या मैत्रिणीला अनिशाला विचारत असते. अनिशा म्हणते तुझी सासू खूपच जास्त बाबा टिपिकल सासू आहे, बेकार आहे, मला अजिबात नाही आवडली. तेव्हा इथे आता काव्या म्हणते त्या जे हे सगळं करतायत ना आपल्या मुलासाठी करतायत. त्यांना असं वाटतंय की पार जर माझ्यामध्ये गुंतले आणि मी जर त्यांना पुन्हा धोका दिला तर, म्हणून त्यांना कदाचित भीती वाटत असेल. याच्यामध्ये त्यांचीसुद्धा काही चूक नाही आहे गं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता विक्रम काका येणार असतात म्हणून सगळेजण खुश असतात. विक्रम काका कधी एकदा परत येत आहेत असं काव्यालासुद्धा वाटत असतं, कारण काव्याला ही सगळी गोष्ट विक्रम काकांना सांगायची असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे विक्रम काका आता परत येण्याच्या आधी ऑफिसमध्ये पार्थचं महत्त्वाचं प्रेझेंटेशन असतं. त्याला खूप मोठी डील ही क्रॅक करायची असते आणि तो असं काही प्रेझेंटेशन देतो आणि अशी काही स्पीच देतो ज्याच्यामुळे ही डील त्याने क्रॅक केलेली असते. तेव्हा विक्रम काका आल्यानंतर खुश होणार आणि इथे काव्यासुद्धा खुश होणार, त्याला माहिती असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता लगेचच पार्थ काव्याला ऑफिसमधूनच फोन करतो आणि तिला ही महत्त्वाची आनंदाची बातमी सांगतो की तुम्हाला माहिती आहे का, माझं खूप महत्त्वाचं प्रेझेंटेशन होतं, ते प्रेझेंटेशन मी दिलं आणि हे डील मीच क्रॅक केलेलं आहे. आपल्याला खूप मोठं डील मिळाले, बाबा आल्यानंतर खुश होतील. आता हे डील जे मला मिळाले ना ते आता पूर्ण केल्यानंतर मी इथे टॉप 30 आर्किटेक्टपैकी टॉप 20मध्ये मी येणार आहे. तेव्हा इथे काव्याला खूप आनंद होतो. तेव्हा इथे आता ही गोष्ट सगळ्यात आधी काव्याला समजलेली असते आणि तिच्याकडून अनिशा म्हणते काय मग आता इथे पार जिजूंनी ही आनंदाची बातमी तुला सांगितले, मग तोंड गोड करायला जातेस की नाही. तेव्हा काव्या म्हणते अनिशा काय बोलतेस तू हे. तेव्हा अनिशा म्हणते हे बघ, काल तू बनवलेलं फ्रूट कस्टर्ड इथे जिजूंना खाता आलं नाही म्हणून त्यांना वाईट वाटलं, नंतर तुलाही वाईट वाटलं, बरोबर ना. मी तर असंही म्हणाले की तुला वाईट वाटतं कारण तुझं त्यांच्यावरती प्रेम आहे, पण अजूनही तू नाकारतेच आहे, बरोबर ना. पण आता मी तुला एक गोष्ट सांगते, तुला जर खरंच पार्थ जिजूंसाठी काहीतरी करायचं असेल ना, त्यांच्यासाठी तू फ्रूट कस्टर्ड बनवून घेऊन जा. तर कुठून, तर इथे आता ज्या गाडीवरती फ्रूट कस्टर्ड बनवलं जातं त्या गाडीवरती आता काव्या उभी राहते आणि तिथूनच ती स्वतःच्या हाताने पार्थसाठी फ्रूट कस्टर्ड बनवते आणि ती आता ऑफिसमध्ये जाते. ऑफिसमध्ये गेल्यानंतर इथे आता पार्थ मीटिंगमधून नुकताच फ्री झालेला असतो आणि तो इथे आता लंचला जाणार. तेवढ्यात काव्या तिथे गेलेली असते. काव्या म्हणते पार्थ, तुमचं प्रेझेंटेशन छान झालं ना, तुम्ही खूप महत्त्वाचं प्रोजेक्ट मिळवलं, त्यासाठी मी तुमचं तोंड गोड करायला आले. तेव्हा इथे पार्थ म्हणतो काय आणलेत तुम्ही. तेव्हा काव्या म्हणते तुम्हीच बघा आणि सांगा काय आहे ते. तेव्हा ती आता डबा इथे पार्थच्या हातामध्ये देते. तेव्हा पार्थ तो डबा उघडतो आणि बघतो तर काय, ते फ्रूट कस्टर्ड असतं. तेव्हा इथे पार्थला कळतं की जे मी काव्यासाठी फील करतो काव्याही माझ्यासाठी फील करत असेल का. म्हणजे काल मला फ्रूट कस्टर्ड खाता आलं नाही म्हणून त्या आज ऑफिसमध्ये माझ्यासाठी फ्रूट कस्टर्ड बनवून घेऊन आल्या. तेव्हा इथे पार्थला काहीसा वेगळाच आनंद झालेला असतो. आयडिया दिलेली असते इथे आता तिच्या मैत्रिणीने, पण काव्याने ती अंमलात आणलेली असते. तेव्हा ती म्हणत असते अनिशामुळे मी इथे माझी इच्छा पूर्ण करू शकले आणि ती पार्थला म्हणते खाऊन सांगा ना कसं झाले. तेव्हा पार्थ म्हणतो मी लगेच खातो. तो स्वतःसुद्धा खातो आणि म्हणतो अरे वा, फ्रूट कस्टर्ड तर खूपच जास्त छान झाले, तुम्ही पण खा ना. आणि आपल्याच हाताने तो काव्यालासुद्धा भरवतो. त्यानंतर प्रेक्षकांनो काव्या खूप खुश होते. दोघेजण आता एकमेकांच्या सोबत बसून इथे लंचसुद्धा करतात. तेव्हा काव्याला फार आनंद होतो. त्यानंतर प्रेक्षकांनो आता घरी विक्रम काका आलेले असतात.
काव्या जेव्हा घरी येते तिचा चेहरा बघून इथे विक्रम काका म्हणतात, बाळा काय झालं? अगं तुझा चेहरा काय एवढा उदास दिसतोय? नेहमी हसत खेळत असणारी तू आज का तुझा चेहरा एवढा पडलाय? तेव्हा इथे काव्या म्हणते, नाही काका काही नाही. त्यानंतर विक्रम काका तिला आता रूममध्ये भेटायला जातात, कारण ती इथे आता गेस्ट रूममध्ये राहते हे काकांना कळतं. तेव्हा ते म्हणतात की काव्या बेटा तू इथे का शिफ्ट झालीस? पारच्या रूममध्ये का नाही आहेस तू? तेव्हा काव्या म्हणते, नाही काका आता एक्झाम आहेत ना, परीक्षेचा अभ्यास करावा लागतो. मी लाईट वगैरे चालू ठेवते, माझ्यामुळे पार्थला त्रास नको म्हणून मी इथे अभ्यास करते. तेव्हा इथे आता काका म्हणत असतात की बाळा अगं याआधीसुद्धा तू तुझा अभ्यास करतच होतीस की, मग आता अचानक काय झालं? हे बघ माझ्यापासून काही लपू नकोस. जे काही खरं असेल ना ते मला सांग. तुला माझी शपथ आहे, तुला तुझ्या वडिलांनी शपथ दिली असं समज, आणि जे काही खरं खरं कारण आहे ते मला सांग. तेव्हा प्रेक्षकांनो इकडे आता विक्रम काकांनी विचारल्यानंतर काव्या घडलेला सगळा प्रकार इथे विक्रम काकांना सांगते. सगळं सांगते. ती म्हणते, काका जरी आधी काही होतं लग्नाच्या आधी, पण ते आता तसं काहीही नाही आहे. पण इथे आईंचा माझ्यावरती अजून विश्वासच नाही आहे. त्यांना असं वाटतंय की लग्नानंतरही माझं अफेअर अजून सुरू आहे. जर तसं असतं तर मी इथे राहिले तरी असते का? नसते राहिले की नाही काका? मी त्यांना किती वेळा सांगण्याचा प्रयत्न केला की तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे, आता असं काहीच नाही आहे. आणि मी इथे आधीच पार्थला खूप दुखावलं आहे, मला पार्थला अजून दुखवायचं नाही आहे. मला माहिती आहे मी बोलत नसले तरीसुद्धा मला त्यांच्या प्रेमाची जाणीव आहे, असं इकडे काव्या आता काकांना सांगत असते. तेव्हा ते म्हणतात, तू नको काळजी करू, मी आहे ना, मानिनीला कसं समजवायचं ते मी बघेन. त्यानंतर विक्रम काका जात असताना काव्या म्हणते, नाही नाही नको, तुम्ही याबद्दल त्यांना काही सांगू नका, नाहीतर त्या मला पुन्हा रागवतील, मी चुगली केली की काय असं वाटेल त्यांना. तेव्हा विक्रम म्हणतो, तू शांत बस बरं, कसं तिला सांगायचं आहे मी बरोबर सांगेन. तेव्हा प्रेक्षकांनो इकडे आता विक्रम काका म्हणतात, काय गं मानिनी, काव्या का बरं त्या गेस्ट रूममध्ये राहते? तिचा अभ्यास आहे म्हणून? याआधी तिने कधी अभ्यास केला नाही का त्या रूममध्ये बसून? मला हे अजिबात आवडलेलं नाही आहे, तिला आत्ताच्या आत्ता सांग तिच्या रूममध्ये जायला. तेव्हा मानिनी काकू म्हणतात, मी नाही सांगणार आहे तिला काहीच. तेव्हा विक्रम काका म्हणतात, का? कारण तूच तिला त्या रूममध्ये राहायला सांगितलेस ना? का आणि कशासाठी? संशयाने तू त्या मुलीला काय करून ठेवलेस बघितलंस? ती तुझ्या नजरेला नजर देऊ शकत नाही आहे, बोलू शकत नाही आहे. इतकं काय मोठं पाप केलं आहे गं तिने? काय मोठं पाप केलं आहे? प्रेमच केलं आहे ना, मग काय झालं? पण प्रेम केलं म्हणून नंतर त्या माणसाची अजिबात एकदाही बोलायचंच नाही असं का वाटतं तुला? मग तसं बोलायला गेलं तर पार्थ आणि नंदिनीचं लग्नसुद्धा आपणच ठरवलं होतं. पार्थला नंतर नंदिनी इतकी आवडली की त्याने भास्कर सरांच्या मुलीबरोबर लग्न करण्यासाठी नकार दिला. ही गोष्ट तुला माहिती नाही आहे. मग जर ते दोघेजणं मित्रमैत्रिणींसारखे राहू शकतात तर मग काव्या का नाही राहू शकत तिच्या फ्रेंडबरोबर बोलून? अगं त्याच्याशी बोललं काय? त्यांनी फक्त ओढणी बाजूला काढली काय तर तू लगेच तिच्याबद्दल मनामध्ये इतका गैरसमज निर्माण केलास की तिच्याजवळ तुला बोलायला सुद्धा इच्छा देत नाही आता. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता विक्रम काका म्हणतात, मला तुझा हा निर्णय मान्य नाही आहे, आणि त्या नवरा बायकोचं जे काही असेल ते दोघे बघून घेतील ना. तू कशाला इंटरफेअर करतेस? आत्ताच्या आत्ता जायचं आणि तू सांगायचं काव्याला की गेस्ट रूममधून पारच्या रूममध्ये जा म्हणून. मानिनी म्हणते, मी नाही सांगणार. तेव्हा विक्रम काका म्हणतात, तू जर माझं नाही ऐकलंस ना तर तू माझं मेलेलं तोंड बघशील. मानिनी, तुला बघायचं आहे माझं मेलेलं तोंड? तेव्हा इकडे मानिनी घाबरते. ती म्हणते की काव्या आताच्या आता पारच्या रूममध्ये शिफ्ट हो, काही गरज नाही तिथे राहायची, अशी तुझ्या बाबांची इच्छा आहे. त्यामुळे इथे प्रेक्षकांनो काव्या लगेचच आपले बॅग वगैरे पॅक करते आणि पारच्या रूममध्ये परत जाते. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता मानिनीला राग येतो, कारण मानिनीने मनाच्या विरुद्ध विक्रम काकांसाठी तिला रूममध्ये जाण्याची परवानगी दिलेली असते. पण तिला इतका राग येतो आता मानिनीला, काय करावं काही कळत नाही. ती रागाच्या भरामध्ये सुनीताला भेटायला जाते. तिथे गेल्यानंतर घडलेला प्रकार ती सुनीताला सांगते की विक्रमने काव्याची बाजू घेतली आणि तिला इथे पारच्या रूममध्ये मला शिफ्ट करावं लागलं. तेव्हा प्रेक्षकांनो इथे तिची मैत्रीण सुनीता म्हणते, अगं तू त्यांना वेगळं करण्याचा प्रयत्नच का करतेस? त्यांचं जे काही असेल ते बघून घेतील ना. तेव्हा इकडे ती म्हणत असते, नाही गं, माझा पार साधा आहे, तो तिच्यामध्ये पुन्हा गुंतला तर मग त्याचं बाहेर पडणं कठीण होऊन बसेल. तेव्हा इकडे आता लगेचच सुनीता म्हणते, मग आता काय करायचं? तेव्हा मानिनी म्हणते, मला त्या मुलाला भेटायचं होतं जो काव्याचा बॉयफ्रेंड आहे, आणि त्याला खरं खोटं विचारायचं होतं की आता तसं काही नाही आहे ना. तेव्हा त्या मुलाला आपण ओळखायचं कसं? तेव्हा सुनीता म्हणते, अगं मी एक काम करते ना, 6 महिन्याच्या आधीचं CCTV फुटेज चेक करते, त्याच्यामध्ये काव्य आणि तो मुलगा नक्की आले असतील. ते सारखे अगं इथेच यायचे, इथेच पडीक असायचे ते. तेव्हा प्रेक्षकांनो
सुनीता आता CCTV फुटेज चेक करायला सांगते. त्याच्यामध्ये आता काव्याबरोबर जो मुलगा असतो तो असतो जीवा. जेव्हा मानिनी आता CCTV फुटेजमध्ये जीवाला काव्याबरोबर बघते तेव्हा तिला JKचा अर्थ कळतो. तेव्हा तिला कळतं की काव्या जीवाचं नाव का घेत नव्हती, का त्या मुलाला भेटवायला नेत नव्हती जो तिचा बॉयफ्रेंड आहे. सारखी इथे थातूरमातूर कारणं देत होती कारण तिला हे सत्य कुणालाही सांगायचं नव्हतं. तेव्हा इथे मानिनीच्या समोर सत्य येतं. ती काही न बोलता सरळ घरी निघून जाते आणि काव्याला म्हणते, काव्या तुझा बॉयफ्रेंड जीवा होता का? तेव्हा इथे काव्या म्हणते, काकू प्लीज प्लीज तुम्ही हे नाव घरामध्ये घेऊ नका. ताईला काही कळता कामा नये. ताई आणि जीवाचा संसार मोडला नाही पाहिजे आणि माझ्यामुळे तर अजिबातच नाही. काव्य आणि जीवा इथे आधी कोण होते हे तुम्ही विसरून जा, पण आता जीवाचं लग्न नंदिनी ताईबरोबर झाले. त्यांचा संसार सुखाचा झाला पाहिजे माझी एवढीच इच्छा आहे आणि म्हणूनच तुम्ही इतकं विचारलं तरीसुद्धा मी तुम्हाला त्याचं नाव नाही सांगितलं. पण आता तुम्हाला नाव कळलंच आहे तर मी तुम्हाला सांगते की प्लीज नंदिनी ताईचा संसार मला टिकवायचा आहे. त्याच्यामुळे तुम्ही हे सत्य कुणालाही सांगू नका. तेव्हा मानीला कळतं की काव्या इनोसंट आहे. ती काव्याची माफी मागते आणि तिला माफ करत तिला प्रेमाने आपल्या जवळसुद्धा घेते. अशा रीतीने प्रेक्षकांनो जे काही आता मानिनीच्या मनामध्ये काव्याबद्दल गैरसमज असतात ते बाजूला झालेले असतात आणि तिने मनापासून काव्याला आता पार्कच्या रूममध्ये राहण्याची परवानगी दिलेली असते आणि तुमच्या मैत्रीची गाडी आता लवकरच प्रेमाकडे वळू दे असा आशीर्वादसुद्धा तिने दोघांना दिलेला असतो.